नमस्कार, मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि सुरुवातीला पाहूयात युक्रेन रशिया महायुद्धाच्या बातम्या थोडक्यात. युक्रेनच्या सैनिकांकडून रशियाच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. युक्रेनच्या सैनिकांनी रशियाचं मोठं नुकसान केलंय, तसाच एक व्हिडिओ समोर आलेला आहे. रशियाचा रणगाडा रॉकेट लॉन्चरच्या माध्यमातून युक्रेनच्या सैनिकांनी उद्ध्वस्त केलाय. त्यामुळे रशियाच्या हल्ल्याला युक्रेनच्या सैनिकांकडून जशास तसं उत्तर देण्यात येत आहे. युक्रेननं रशियाचा मिसाईल टाकून एक टँक उद्ध्वस्त केलाय. रात्रीच्या वेळी युक्रेननं रशियाच्या टँकवर मिसाईल डागलं होतं. या घटनेचं सीसीटीव्ही दृश्य समोर आलंय. युक्रेनमधील हल्ल्याची अनेक दृश्य समोर आली आहेत. युक्रेनमध्ये आणखी एक मोठा मिसाईल हल्ला झाला. या हल्ल्यानंतर सर्वत्र आगीचे लोळ पाहायला मिळाले. हा स्फोट इतका मोठा होता की दूरवर याचे आवाज ऐकू आले. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज 10वा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनमधील विविध शहरांवरती हल्ले चढवले जात आहेत. रशियन सैन्यानं कीव शहराला लक्ष्य केलंय. या हल्ल्यानंतर कीवमधील अनेक ठिकाणं नेस्तनाबूत झाली आहेत. कीवमधील एका छोट्या शहरातील बॉम्बस्फोटानंतरचं ड्रोन फुटेज आता समोर आलंय. हल्ल्यांमध्ये इमारती जळून खाक झाल्यात. सर्वत्र केवळ धुराचे लोट बघायला मिळतात. हे दृश्य प्रचंड भयावह असं आहे. कीवमध्ये रशियाकडून होणारे हल्ले सुरूच आहेत. आणखी एक फुटेज समोर आलंय, ज्यामध्ये एका रहिवाशी इमारतीवर रशियानं मिसाईल हल्ला केल्याचं दिसतंय. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. एप्रिलमध्ये हा हल्ला झालाय. रशियाकडून होणाऱ्या बॉम्ब हल्ल्यांपासून वाचण्यासाठी डॅनिस्क शहरातील अनेक नागरिकांनी आपली घरं सोडून स्थलांतरित ते झालेले आहेत. अनेक जण आपल्या कुटुंबियांसह निवारा केंद्रांमध्ये राहत आहेत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याने सर्वजण जीव मुठीत घेऊन राहत आहेत. रशियाच्या हल्ल्यांच्या भीतीनं नागरिकांनी शहरं सोडायला आता सुरुवात केली. अनेक रेल्वे स्टेशनवर तुंबळ गर्दी झाल्याचं पाहायला मिळालंय. अनेक लोक तासनतास ट्रेनची वाट पाहत आहेत. अनेकांना आपले अश्रू अनावर झाल्याचंही पाहायला मिळालं. अनेकांना ट्रेनमध्ये जागाच न मिळाल्यानं नागरिकही हताश झाल्याचं दिसलंय. रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यामुळे कीव शहर बेचिराग झालंय. रशियानं कीववर अनेक मिसाईल हल्ले केले. जिकडे तिकडे केवळ आगीचे लोळ बघायला मिळत आहेत. रशियाला युक्रेनकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. मात्र युक्रेनच्या अनेक शहरांवर रशियाकडून अत्याधुनिक शस्त्रांद्वारे हल्ला केला जातोय. व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केला जात असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. चर्निव्हिवमध्ये आणखी एक मोठा स्फोट झाल्याची दृश्य समोर आली आहेत. एका रहिवाशानं हा व्हिडिओ त्याच्या कॅमेऱ्यात कैद केलाय. आज रशियानं आतापर्यंत शेकडो मिसाईल्स आणि बॉम्ब हल्ले युक्रेनवर केलेत. रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले केले जात आहेत. रशियानं युक्रेनमधील चर्निव्हिवमध्येही मिसाईल हल्ला केला. या हल्ल्यात शहरात मोठं नुकसान झालंय. इमारती जळून खाक झाल्या असून सर्व ठिकाणी केवळ आगीचे लोळ आणि धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. रशियामध्ये युद्धाचा जोरदार विरोध केला जातो. इथल्या टीव्ही रेंजच्या कर्मचाऱ्यांनी रशियाच्या युद्धखोरी विरोधात राजीनामा दिलाय. युद्ध थांबवा, निष्पापांचे जीव घेणं बंद करा असं म्हणत या सर्व कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिलाय. चर्निव्हिव शहरातील हल्ल्यांची अनेक दृश्य समोर येत आहेत. अनेक नागरिकांनी अशाच एका स्फोटाचा व्हिडिओ शेअर केलाय. गाडीतून जात असताना अचानक गाडीसमोर मिसाईल हल्ला झाला. या हल्ल्यात सर्व काही बेचिराग झालं. सर्वत्र केवळ धुराचे लोट दिसू लागले. खार्किव्हमध्येही रशियानं जोरदार हल्ला केला. यात खार्किव्ह शहराचं मोठं नुकसान झालंय. इमारतींना आग लागली असून सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. युक्रेनवर हल्ला करण्यासाठी रशियाकडून विविध शस्त्रांचा वापर केला जातोय। आतापर्यंत शेकडो मिसाईल्स रशियाने डागल्यात, तरीही रशिया आणखी मिसाईल्स युक्रेनवर हल्ला करण्यासाठी आणतंय। युक्रेनमधील नागरिकांनी रशियन सैन्य मिसाईल्स घेऊन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल केला।
रशियाचं सैन्य हे युक्रेनमधील शहरांमध्ये घुसलंय आणि रशियन सैन्याला युक्रेनियन सैनिक जोरदार प्रत्युत्तर देत आहेत। युक्रेनियन सैनिक रशियन सैनिकांवर रॉकेट ग्रेनेडनं प्रत्युत्तर देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। युरोपमधील सुमीमध्ये अद्याप अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत। सुमीमध्ये रशियाकडून बॉम्ब हल्ले सुरू असल्यानं विद्यार्थी बंकर्समध्ये लपून आहेत, पण विद्यार्थ्यांकडील अन्न पुरवठा आणि पाणी संपत चालल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। त्यामुळे आमचं लवकरात लवकर येथून सुटका करावी अशी विनंती विद्यार्थी करतात। रशियाचे हल्ले थांबवण्याचा निर्णय रशियाकडून तात्पुरती युद्धबंदीची घोषणा, तात्पुरते हल्ले आणि थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नागरिक सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। युक्रेनच्या 2 शहरात हल्ले थांबवणार असं देखील कळतंय। काही काळासाठी रशियाचा ग्रीन कॉरिडॉर होणार आहे असं देखील कळतंय। आताची आपण ही महत्त्वाची बातमी पाहतो आहोत। रशियानं हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतलाय। रशियाकडून तात्पुरती युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे। तात्पुरते हल्ले थांबवण्याचा निर्णय हा रशियाकडून घेण्यात आल्याचं कळतंय। नागरिक सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय। युक्रेनच्या 2 शहरात हल्ले थांबवणार असल्याचा निर्णय हा रशियाकडून घेण्यात आलाय। काही काळासाठी रशियाचा हा ग्रीन कॉरिडॉर आहे। रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं हा निर्णय घेतलाय। आपण पाहतो आहोत गेले 10 दिवस हे युद्ध सुरू आहे। युद्धाची दाहकता आपण सगळेच अनुभवतोय आणि त्यानंतर आता हा रशियानं हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतलाय। नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय। कीवच्या राष्ट्राध्यक्ष भवनावरती सुद्धा एकीकडे रॉकेट हल्ला झालेला होता। त्यानंतर या युद्धाची धग आहे हे अख्खं जग अनुभवतंय। तेव्हा आता रशियाने हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। रशियाकडून हा तात्पुरता युद्धविराम म्हणावा लागेल। रशियाकडून तात्पुरती युद्धबंदीची घोषणा केली गेली आहे। तात्पुरते हल्ले थांबवण्याचा निर्णय हा रशियाने घेतलेला आहे। युक्रेनच्या ज्या 2 शहरात आता हल्ले होत होते ते हल्ले थांबवणार असल्याचं रशियाकडून हा निर्णय घेतला गेला आहे। रशिया युक्रेनमध्ये गेले 10 दिवस युद्ध आणखी तीव्र झालेलं आपण पाहत होतो। रशियन सैनिक पुढे आगेकूच करत होते आणि त्यांना प्रतिकार करणाऱ्या युक्रेनियन सैन्यावर हवेतून देखील हल्ले केले जात होते। पण आता काही काळासाठी रशियानं हे हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतलाय। 2 शहरांवरचे हल्ले थांबवण्याचा निर्णय हा रशियाकडून घेण्यात आल्याचं कळतंय। कीव असेल, खार्किव्ह असेल, ओडेसा असेल किंवा सुमी शहर असेल, या शहरांवरती जोरदार हल्ले करण्यात आलेले आहेत। कीव आणि चेर्निहाइव्ह शहरात एअर सायरन वाजवून नागरिकांना सतर्क देखील केलं जात होतं। पण आता ही जी माहिती हाती येते यामध्ये युक्रेनच्या 2 शहरात हल्ले थांबवणार असल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। काही काळासाठी रशियाचा हा ग्रीन कॉरिडॉर आहे। गेले 10 दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे। अनेक इमारती यामध्ये बेचिराग झाल्यात। अनेक जण मृत्युमुखी पडलेत, अनेक जण जखमी झालेत। शहरं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। रशियाकडून तात्पुरती युद्धविरामाची घोषणा केलेली आहे। या युद्धाची धग सगळ्या जगाला अनुभवायला लागते। या युद्धाची जी दाहकता आहे ते अख्खं जग अनुभवत आहे। रशिया आणि युक्रेन युद्ध हे आणखी तीव्र झालेलं आपण पाहत होतो आणि गेले 10 दिवस या युद्धाची दाहकता देखील आपण अनुभवतोय। रशियाची कीव, खार्किव्ह, ओडेसा, सुमी या शहरांवरती, युक्रेनच्या या शहरांवरती जोरदार हल्ले रशियानं केलेले आहेत। कीव आणि चेर्निहाइव्ह शहरामध्ये एअर सायरन वाजवून नागरिकांना सतर्क देखील केलं जात होतं।
युक्रेनच्या डोनेट्स्क शहरामध्ये सुद्धा रशियानं ड्रोनद्वारे हल्ले केलेले आहेत आणि आता रशियानं हा निर्णय घेतलेला आहे की नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय। रशियाकडून तात्पुरती युद्धविरामाची घोषणा केली गेली आहे। तेव्हा अनेक इमारती या ठिकाणी उद्ध्वस्त झालेल्या आहेत। युक्रेनमध्ये सुद्धा युक्रेनच्या सुमीमध्ये सुद्धा अनेक भारतीय विद्यार्थी देखील अडकून आहेत। सुमीमध्ये सुद्धा रशियाकडून बॉम्ब हल्ले सुरू होते। विद्यार्थी बंकर्समध्ये लपून होते। काही विद्यार्थ्यांकडचा अन्न पुरवठा आणि पाणी सुद्धा आता संपत चाललेला आहे। विद्यार्थ्यांनी सुद्धा मागणी केली होती की लवकरात लवकर आमची इथून सुटका करावी। गेले 10 दिवस या युद्धाच्या झळा आपण सगळेच अनुभवतोय। युद्धाची दाहकता आपण सगळेच अनुभवतोय आणि आता रशियानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। रशियानं हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतलाय। रशियाकडून तात्पुरती युद्धविरामाची घोषणा आता करण्यात आलेली आहे। तात्पुरते हल्ले थांबवण्याचा निर्णय हा रशियाकडून घेण्यात आलाय। नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय। युक्रेनच्या 2 शहरांमध्ये तरी तात्पुरते हे हल्ले थांबवणार असल्याचा निर्णय हा रशियाकडनं घेण्यात आलाय। रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं हा निर्णय घेतलाय। मारियापोल शहरामध्ये हल्ले थांबवण्यात आलेले आहेत। वोल्नोवाखा शहरामध्ये सुद्धा हल्ले थांबवण्यात आले आहेत। यावर अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, आत्ताची ही रशिया युक्रेन युद्धाबाबतची मोठी बातमी आहे। तात्पुरते हल्ले थांबवण्याचा निर्णय हा रशियाकडनं घेण्यात आलेला आहे। हा महत्त्वपूर्ण निर्णय। बरोबर, हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे। ज्या निर्णयाअंतर्गत युक्रेनवरती जे हल्ले चालू होते, मिसाईल, बॉम्ब, हवाई हल्ले जे सुरू होते, ते हल्ले तात्पुरत्या काळी थांबवण्यात आलेले आहेत। त्यामागे कारण असं आहे की सर्वसामान्य नागरिक आहे, त्या सर्वसामान्य नागरिकांना ग्रीन कॉरिडॉर मिळावा बाहेर पडण्याकरिता, त्याकरिता या प्रकारचा निर्णय रशियाच्या सरकारने म्हणजे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी घेतलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे महत्त्वाचं आहे की ज्या पद्धतीने आरोप होत होते की अनेकदा सिव्हिलियन पीपलवरती, अनेक सामान्य नागरिकांवरती रशियाच्या फौजा ज्या आहेत त्या जोरदार हल्ले करत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा नाहक मृत्यू होत आहे असे आरोप होते। त्यानंतर मानव अधिकारांचं हनन देखील होत असल्याचे आरोप त्यांच्यावर होत होते। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती रशियाने हा एक मोठा निर्णय घेतला आहे। ग्रीन कॉरिडॉर दिलेला आहे युक्रेनच्या नागरिकांना की त्यांना आता जर बाहेर पडायचं असेल तर त्यांनी बाहेर पडावं। आम्ही हल्ले आता काही काळासाठी थांबवतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा जोरदार हल्ले करण्याची तयारी रशियाने केली आहे। एकीकडे ज्या पद्धतीनं दोनदा चर्चा झाल्या, दोन्ही चर्चा विफल ठरलेल्या आहेत। आता तिसरी चर्चा पुन्हा एकदा खास करून दोन्ही देशाच्या शिष्टमंडळादरम्यान होण्याची शक्यता आहे। त्यापूर्वी एक प्रकारचा सांकेतिक संकेत आणि सोबतच असं म्हणता येईल की एक मानव दृष्टिकोनातून हा रशियाने निर्णय घेतला आहे। या निर्णयाचं ज्या पद्धतीनं जागतिक स्तरावरती कशा पद्धतीने याच्याकडे बघितलं जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण महत्त्वाचं म्हणजे नाटोनी युक्रेनला नो फ्लाय झोन घोषित करण्याचं देखील जी मागणी केली होती युक्रेनने, ती मागणी फेटाळली आहे नाटोने। त्यामुळे एक प्रकारे हा रशियाने निर्णय घेतला असंही बोलले जात आहे। स्टुडिओ प्रशांत, कीव, खार्किव, ओडेसा असेल किंवा मग सुमी शहर असेल, ह्या 4 शहरांवरती तर जोरदार हल्ले करण्यात आलेले आहेत। आता कोणती शहर असणार आहेत या 2 शहरांवरती हल्ले थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला? महत्वाचं म्हणजे कीव या शहराच्या यापूर्वी जोरदार हल्ले करण्यात आले होते। कीव मध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक अडकून पडलेले आहेत। त्यामुळे कीव मध्ये विमान हल्ले आणि खास करून विमान बॉम्ब हल्ले थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे। आणि सोबतच खार्किव मध्ये देखील अनेक लोक अडकून पडलेले आहेत, त्यांनाही बाहेर पडण्याकरता मॉस्कोच्या वतीने ग्रीन कॉरिडॉर, मॉस्को म्हणजे रशियाच्या राजधानीच्या वतीने एक प्रकारे ग्रीन कॉरिडॉर देण्यात आलेला आहे। आणि इथं सुमी असो, सुमीमध्येही काही क्षणापूर्वी हल्ले थांबवण्याची माहिती पुढे आलेली आहे। पण इतर जे शहर आहेत, उदाहरणार्थ लिव्स असो, त्यानंतर चेर्नोबिल असो किंवा चेम्स्लोर असो, यासारख्या शहरांमध्ये अजूनही त्या मात्रामध्ये हल्ले झालेले नाही आहेत ज्या मात्रामध्ये खार्किव आणि कीव शहरांवरती हल्ले झालेले आहेत। हजारो इमारतींचं नुकसान झालेलं आहे। असं असताना आता
साधारणतः ग्रीन कॉरिडॉर देऊन विमान हल्ले आणि खास करून बॉम्ब हल्ले थांबवण्याचा निर्णय, मिसाईल हल्ले थांबवण्याचा निर्णय खास करून रशियाने घेतलेला आहे. स्टुडिओ. नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठीचा हा निर्णय घेण्यात आल्याची महत्त्वपूर्ण ही जी माहिती आहे किंवा हा जो महत्त्वपूर्ण निर्णय आहे हे आपल्याला समजतंय. साधारणतः किती वाजल्यापासून हा युद्धविराम 11:30 वाजल्यापासून युद्धविराम असल्याचं समजतंय. संपूर्ण युक्रेनमध्ये हल्ले थांबवले असल्याची सुद्धा माहिती मिळते प्रशांत. बरोबर. संपूर्ण युक्रेनमध्ये हल्ले थांबवण्यात आलेले आहे. युक्रेनच्या 267 शहरांमध्ये यापूर्वी रशियाने निर्णय घेतला होता की जे प्रमुख खास करून शहर आहे त्या शहरांवरती प्रथमतः हल्ले करण्यात येईल. त्यानंतर रशियाला लागून असलेले जे शहर आहेत त्यासारख्या शहरावरती हल्ले करण्यात येईल. प्रथमतः रशियाला लागून असलेल्या सीमा भागातील जे शहर आहे युक्रेनमधील त्यावर जोरदार हल्ले करण्यात आले. खार्किव्ह देखील जर बघितलं, खार्किव्ह हे रशियाच्या सीमापासून साधारणतः 40 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. असं असताना आता एक प्रकारे 11:30 वाजेपासून ज्या पद्धतीनं बॉम्ब हल्ले थांबवण्यात आलेले आहे, साधारणतः आगामी 3 ते 4 तास हे बॉम्ब हल्ले थांबवण्यात येईल आल्याची सूचना प्राथमिकदृष्ट्या प्राप्त झालेली आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं, रशियाने हा एक निर्णय घेतला ज्या खास करून तिथले जे नागरिक आहे जवळपास सर्व शहरांमधले जवळपास 35 प्रोव्हिजन्स आहे युक्रेनमध्ये. त्या युक्रेनमधल्या 35 प्रोव्हिजनपैकी 2 प्रोव्हिजनमधल्या मोठ्या प्रमाणात हल्ले झाले होते. बाकी ठिकाणी इतक्या जोरदार हल्ले झाले नव्हते. त्या तुलनेमधले हल्ले हे कमी होते. पण आता सर्वच शहरांमधले हल्ले थांबवण्यात आलेले आहे. नागरिकांना जर युक्रेन सोडायचं असेल तर त्यांनी तात्काळ सोडावं असं देखील रशियाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आम्ही आपल्याला एक ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध करून देतोय. त्या ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांनी बाहेर पडावं आणि आता त्यानंतर पुन्हा एकदा युक्रेन सोबत युद्ध सुरू करण्यासाठी रशिया तयार झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. सोबतच जर बघितलं कीव्ह पासून साधारणतः 50 किलोमीटरच्या अंतरावरती एक 64 किमीचं साधारणतः पूर्ण लष्कर ज्यामध्ये पायदळ सेना आहे, त्यानंतर रणगाडे आहे, त्यानंतर मिसाईल्स आहे, अशी एक साधारणतः एक मोठा कॉन्वॉय तो थांबलेला आहे. होऊ शकतं त्यानंतर त्याच्यावर त्या संदर्भात त्यांना निर्णय देण्यात येईल आणि त्यानंतर ते होऊ शकतं जे कीव्हच्या दिशेने. प्रशांत, युक्रेनमधले हल्ले जरी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी सुद्धा रशियाचं जे सैन्य युक्रेनमध्ये आहे तर त्यांना मागे बोलवण्याचं किंवा त्यांना त्या ठिकाणी थांबण्याचे अशा प्रकारच्या कुठल्या सूचना देण्यात आल्यात का? नाही, सध्या जे रशियन सैन्य, रूसी सैन्य जे आहे ते सैन्य खास करून युक्रेनच्या विविध सीमा भागामध्ये विविध शहरांमध्ये दाखल झालेलं आहे. ते काही मागे येणार नाही जोपर्यंत रशियाचा निर्णय आहे की आम्ही युक्रेन संपूर्णपणे काबीज करणार नाही. आणि नाटोच्या संदर्भात ज्या पद्धतीने युक्रेनने भूमिका घेतली आहे, एकीकडे ईयूच्या म्हणजे युनायटेड युरोपमध्ये सदस्य होण्यासाठी युक्रेनने आपली चाल केलेली आहे. या युद्धाच्या नावाखाली युक्रेनला कुठेतरी संधी मिळावी असा प्रयत्न आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं, हे सैन्य जे रशियन सैन्य युक्रेनमध्ये घुसलेलं आहे ते बाहेर निघणार नाही, पडणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं, राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही ग्रीन कॉरिडॉर देतोय सर्वसामान्य नागरिकांसाठी. युक्रेनच्या सैनिकांना आम्ही ग्रीन कॉरिडॉर देणार नाही आणि युक्रेनच्या सैनिकांनी जर या संदर्भात काही चालढकल केली तर आम्ही त्याचा. प्रशांत, मी तुम्हाला थोडं थांबवते. आपल्यासोबत परराष्ट्र धोरण अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आहेत. शैलेंद्र सर, आत्ता ही जी महत्त्वपूर्ण बातमी हाती येते आहे रशिया आणि युक्रेनच्या युद्धासंबंधीची की रशियानं तात्पुरता युद्धविराम घेतलेला आहे, याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणायचं का? तसं नाहीये. हा जो तात्पुरता दिलासा 2 तासांसाठीचा दिला गेलेला आहे हा प्रामुख्याने या दृष्टिकोनातून दिला गेलेला आहे की रशियावरती गेल्या काही दिवसांमध्ये जशी रशियाने लष्करी कारवाई सुरू केलेली आहे, पश्चिमी प्रसारमाध्यमांकडनं आणि पश्चिमी देशांकडनं मोठ्या प्रमाणावरती टीका सुरू होती. आणि ती टीका यासाठी होती की रशियाच्या या लष्करी कारवाईमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे जीव जात आहेत. आतापर्यंत 200 पेक्षा जास्त युक्रेनचे सामान्य नागरिक या कारवाईमध्ये मारले गेलेले आहेत. आणि या विरोधामध्ये युक्रेनने युनायटेड नेशनच्या ह्युमन राईट काउन्सिलमध्ये देखील तक्रार केलेली होती. तसंच त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये देखील धाव घेतलेली होती. याच्या रशियाच्या ह्या लष्करी कारवाईमध्ये जे सर्वसामान्य माणसांचे जीव जात आहेत त्याचे तीव्र पडसाद हे युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलच्या चर्चांमधनं देखील सातत्याने उमटत होते. त्यामुळे रशियावरती हा एक मोठा आरोप होता आणि त्या दृष्टिकोनातनं
रशियावरचा दबाव देखील वाढत होता आणि त्यामुळे ह्या टीकेला रशियाकडनं दिलं गेलेलं हे तात्पुरत्या स्वरूपाचं प्रत्युत्तर आहे. या दृष्टिकोनातनं याकडे आपल्याला बघावं लागणार आहे. याचा अर्थ रशियाने ह्या युद्धातनं माघार घेतली आहे किंवा हा कायमस्वरूपी पुढे देखील निर्णय घेतला जाईल असं मला अजिबात वाटत नाही. किंबहुना ही जी डेडलाईन दिली गेलेली ह्या डेडलाईन नंतर या 2 शहरांवरचे हल्ले रशियाकडनं फार मोठ्या प्रमाणावरती तीव्र केले जातील. काही दिवसांपूर्वी खार्किवच्या संदर्भामध्ये अशी एक बातमी आलेली होती की भारतीय विद्यार्थ्यांना असाच काही काळासाठी सेफ पॅसेज हा उपलब्ध करून दिला गेलेला आहे आणि त्यामधनं आपण साधारणतः आपले 1,500 विद्यार्थी हे सुखरूपपणे खार्किवमधनं बाहेर पडलेले होते. मात्र त्याच्यानंतर खार्किववरती आणि किएववरती रशियाकडनं आपले हल्ले द्विगुणित केले गेलेले होते. त्यामुळे याच्यातनं हाही संकेत मिळतो की अशा स्वरूपाचा ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध करून दिल्यानंतर, कारण युद्धामध्ये अशा स्वरूपाने दिला जातो नागरिकांना, कारण ते शेजारच्या देशांपर्यंत किंवा सीमारेषेपर्यंत सेफली जाऊ शकावेत म्हणून, पण त्यानंतर रशिया आपले हल्ले द्विगुणित करू शकतो. लक्षात घ्या, जर रशियाला थांबवायचं असतं तर रशियाने 10 दिवस स्ट्रेच केलेलंच नसतं. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे युक्रेनमध्ये सत्तांतर घडवून आणणं हा व्लादिमीर पुतीन यांचं अल्टिमेट एम आहे किंवा उद्दिष्ट आहे आणि ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मला वाटत नाही की रशिया हे यातनं कुठेही माघार घेईल म्हणून. परंतु आता अशा स्वरूपाने सर्वसामान्य नागरिकांना, कारण जवळपास 10 लाखांपेक्षा जास्त युक्रेनच्या नागरिकांनी शेजारच्या देशांमध्ये शेल्टर घेतलेलं आहे आणि अजूनही अनेक नागरिक त्यामध्ये जात आहेत. त्यात काही स्टॅम्पेड पण होत आहेत आणि हे यांचा वापर अनेकदा युक्रेनकडनं ह्युमन शिल्ड म्हणून केला जातो असा रशिया देखील आरोप करतो आहे. तर मला असं वाटतं की हा काही तासांसाठी रशियाकडनं दिला गेलेला रिलीफ आहे. याचा फायदा घेऊन निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर लोक हे बाहेर पडू शकतील. मात्र याचा अर्थ असा अजिबात होत नाहीये की रशियानी हे कायमस्वरूपी घेतले किंवा याच्यानंतर रशियाकडनं अशा प्रकारचे दिलासे दिले जाते. शैलेंद्रजी, आतापर्यंत म्हणजे 10 दिवसानंतर हा निर्णय रशियाने घेतलेला आहे. सगळ्या राष्ट्रांनी आणलेला दबाव पाहता किंवा मग रशियाला 10 दिवसांनंतर हा निर्णय घ्यावा असा वाटलाय? नाही, नक्कीच आहे. हा दबावाचाच एक भाग आहे. याचं कारण असं आहे की ज्या ज्या शहरांवरती रशियाने आपले हल्ले तीव्र केलेले आहेत त्या ठिकाणी, कारण आता याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक, कारण युक्रेनच्या सैन्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांना देखील युद्धामध्ये उतरवलं गेलेलं आहे. त्यांच्या हातामध्ये त्यांना देखील युद्धाचं प्रशिक्षण देणं, शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देणं आणि ते देखील गनिमी कावा मार्गाने रशियन आक्रमणाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळेला रशियाकडनं जे रॉकेट्स हल्ले किंवा आर्टिलरी हल्ले होत आहेत त्यामध्ये काही सर्वसामान्य नागरिक देखील त्यांचे बळी पडत आहेत किंवा तेही मृत्युमुखी पडत आहेत आणि याच्यातनं कुठेतरी रशियाची बदनामी फार मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागलेली आहे. विशेष म्हणजे रशियाच्या विरुद्ध जे आर्थिक निर्बंध सातत्याने तीव्र केले जात आहेत त्याच्या मागचं कारण देखील हेच आहे की सर्वसामान्य नागरिकांना याची किंमत चुकवावी लागते. आणि दुसरं असं आहे की शेवटी युक्रेन मधली जी लोक आहेत ही पूर्वाश्रमीची रशियन लोकच आहेत, ही वेगळी नाही आहेत. आजही युक्रेन मधल्या हजारो लोकांचे नातेवाईक रशियामध्ये आहेत. त्यामुळे जर नागरिक याच्यामध्ये मृत्युमुखी पडत असतील तर खुद्द रशियामधनं देखील पुतीन यांच्यावरचा दबाव वाढू शकतो. त्यामुळे पुतीन यांना असं नको असल्यामुळे कदाचित ह्या स्वरूपाचा हा निर्णय तात्पुरता दिलासा हा निर्णय घेतला गेला असेल. धन्यवाद शैलेंद्रजी, तुम्ही केलेल्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. तेव्हा नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचं समजतंय. तात्पुरते हल्ले थांबवण्याचा रशियानं हा निर्णय घेतलेला आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध एकीकडे तीव्र होताना आपण पाहत होतो आणि आता हा तात्पुरता युद्धविराम घेण्यात आलेला आहे. याविषयीचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत, पण तुर्तास वेळ झाली आहे बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नमस्कार, मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक IIB. डॉक्टर बनायचंय तर मग नीटची तयारी IIB सोबत, तेही 2,40,00,000 स्कॉलरशिपसह. रशिया युक्रेन युद्धाच्या 10व्या दिवशी मोठा दिलासा. रशियाकडून तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा. नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर बनणार. अडकलेल्या नागरिकांना दिलासा. पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याआधी शहरात काँग्रेसची बॅनरबाजी. मोदी गो बॅकच्या घोषणा देणारे लावले बॅनर. काही फलक पालिकेनं हटवले.
कोल्हापुरात मालगाडीचा डबा पुन्हा घसरला. रुळाखालील जमीन घुशींनी पोखरल्यानं अपघात. 3 महिन्यातील दुसरी घटना. दौंडमध्ये 4 गावठी पिस्टलसह 1 रिव्हॉल्व्हर जप्त. 5 जणांना बेड्या. काश्मीरमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी 3 दिवसीय हिवाळी महोत्सवाचं आयोजन. भारतीय लष्कराच्या डॅगर व्हिजनकडून गुलमर्गमध्ये महोत्सव. श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस. रवींद्र जडेजाची शतकी खेळी. टीम इंडियानं ओलांडला 450चा टप्पा. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे. थेट जाऊयात. ये नाही कुठे ये नाही परत मग काय नाही एक मी फोटो विशेषतः वैद्यकीय शिक्षणासाठी रशिया, युक्रेन, चीन, फिलिपिन्स या 3-4 देशामध्ये भारताच्या विद्यार्थ्यांचं जाण्याचं प्रमाण हे अधिक आहे. त्याची कारणं 2-3 आहेत. एक, तिथं जे विद्यावेतन फी ही आकारली जाते ती या देशाच्या खाजगी संस्थेच्या महाविद्यालयापेक्षा कमी आहे. नंबर 2, इथं साधारणतः प्रवेश विजेकरता मिळतो. तो प्रवेश हा 90, 92, 91, 80 वगैरे असे गुण जे प्राप्त करतात अशांच्या प्राप्तीत मिळतो. आणि त्यामुळं इथं ॲडमिशन मिळणं हे तेवढं सोपं नाही. आणि त्यासाठी सुद्धा विद्यार्थी बाहेर जातात. आज हजारो विद्यार्थी ज्या देशांचं नाव मी घेतलं त्या देशामध्ये शिकायला जातात. युक्रेन हा एक वेगळा देश आहे. अतिशय सुंदर देश आहे. त्या देशामध्ये मी कधी काही 2-3दा गेलो होतो देशाचा संरक्षण मंत्री म्हणून. आणि तो देश हा जसं पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे तसं युक्रेन हा शैक्षणिक हाऊस किंवा शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. आणि त्या ठिकाणी आपले विद्यार्थी भाग घेतात. रशिया आणि युक्रेनचा जो संघर्ष झाला तो चालू आहे. याची जबरदस्त किंमत स्थानिक नागरिकांना द्यावी लागते. आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी बाहेरचे जे आहेत त्यांना अधिक द्यावी लागते. काही विद्यार्थ्यांशी यापूर्वी माझं बोलणं झालं. केंद्राच्या परराष्ट्र मंत्र्यांशी माझं बोलणं झालं. केंद्र सरकार या मुलांना परत आणण्यासाठी जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करते. पण तरीही अजूनही विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत. आणि विद्यार्थ्यांची तक्रार आता अशी आहे की भारतीय दूतावासाने त्यांना सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर युक्रेनच्या सीमेच्या बाहेर येता येईल असा तुम्ही निर्णय घ्या. मुलांचं म्हणणं असं आहे की 5 ते 6 तास चालायला लागेल इतक्या डिस्टन्सवर युक्रेनची सीमा संपते आणि रशियाची सीमा येते.
तिथं जायला आमची तयारी आहे, पण दोन गोष्टी आहेत. एक 5 तास चालत जायचं, भयंकर थंडी आहे, 2 आणि तिसरं खरंच त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं, वजून हल्ला होतोय, गोळीबार चालू आहे आणि त्यामुळे त्या प्रकारे त्यांना चिंता होते आणि त्यामुळे अजूनही काही विद्यार्थी त्या ठिकाणी सापडलेले आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की आज हे जे संकट आहे, या संकटामध्ये कुणी काय केलं काय केलं नाही याचा विचार करण्याची किंवा चर्चा करण्याची ही वेळ नाही. यावेळेस सगळ्यांनी एकत्र येऊन या मुलांना कसं वाचवता येईल याच्याकडे लक्ष द्यायला हवं आहे. आणि अपेक्षा ही आहे की सत्ताधारी जे घटक आहेत, ज्यांच्या हातात देशाची सूत्रे आहेत, त्यांनी याच्यात अधिक लक्ष द्यावं. म्हणजे मला हे मान्य आहे की पुण्यामध्ये काही महत्त्वाचे प्रकल्प येतात. जो प्रकल्प लेसो साधून सुरू व्हायला अनेक वर्ष लागतील, तो त्याचं आपण उद्घाटन करतोय. नदी सुधार काही मर्यादित कार्यक्रम घेतोय, त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला, हे महत्त्वाचे आहे. पण या महत्त्वाच्या प्रकल्पाबरोबर मुलांची सोडवणूक करून घेण्याच्यासाठी प्रयत्न करणं ही अधिक महत्त्वाची गोष्ट मला वाटते. बघूया आता देशाची सूत्र ज्यांच्याकडे आहे ते याची गांभीर्य लिहून घेता येतात असं आपण समजूया आणि ही मुलं लवकर कशी येतील याची आपण परिस्थिती बघूया. त्याबाबत तुलना होते की युपीएच्या काळामध्ये लिबियामधून आणण्यासाठी आपल्याला मुलांना उशीर झाला होता किंवा नागरिकांना आपल्या भारतीय परत आणायला उशीर झाला होता, त्या तुलनेत आम्ही खूप चांगल्या गतीने आणतो आहोत किंवा असं जे काही. मला काही सामान्य माणसाला कुणाला प्रश्न विचारला की लिबियात आणण्यासाठी काय झालं, कुणाला माहिती सुद्धा नाही आयुष्यात. लिबियाचा हा लहानसा विषय होता. रशिया आणि युक्रेन इथली स्थिती लिबियासारख्या लहान देशाच्या वर्णने कितीतरी गंभीर आहे आणि म्हणून गंभीर स्थिती आहे, त्याची किंमत आपल्या मुलांना द्यावी लागते, याची काळजी आपण घेतली पाहिजे. तिथं ठिकाणी ती करण्याची आवश्यकता नाही. मला ह्या मुलांची जशी काळजी आहे तशी युक्रेन आणि रशिया या संघर्षाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर जो काही दुष्परिणाम होईल त्याची किंमत ही किती द्यावी लागेल ते आज सांगता येत नाही. मला माहिती आहे की देशाचं कृषी खातं सर्व बघितलं आहे. देशामध्ये खाद्यतेलाची स्थिती काय याची कल्पना मला आहे आणि आज सूर्यफूल एक महत्त्वाचं खाद्यतेल देणारं पीक आहे, ते सगळ्यात जास्त युक्रेनमध्ये होतं आणि आज या स्थितीच्या वर सूर्यफूल तेलाची कमतरता या ठिकाणी बसायची शक्यता नाकारता येत नाही आणि याची झळ ही सामान्य माणसाला दिसेल. या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी अधिक लक्ष या ठिकाणी एकत्र येऊन द्यावं एवढंच माझ्या सरकारचं म्हणणं आहे. उशीर झालाय असं वाटतंय का? एकूण आतापर्यंत उशीर झालाय असं वाटतंय का? एकूण ज्या पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन केलं गेलं, ऍडवायझरीज दिल्या गेल्या मुलांना, तुम्ही जसं म्हणालात की सांगितलं गेलं थेट जा, आणि दुसरं म्हणजे ऍब्सेंट राहायची जी भूमिका भारताने घेतली त्याबाबत काय म्हणतात? असं आहे की ऍब्सेंट राहण्याच्या संबंधित चीन, भारत आणि आणखी 2 देशांनी तिथं कुणाची बाजू घेतली नाही. हे काही नवीन नाही. पंडित जवाहरलाल नेहरू या देशाचं नेतृत्व करत होते त्यावेळेस सुद्धा जी आपली पॉलिसी होती त्या पॉलिसीमध्ये शक्यतो संघर्षामध्ये आपण कुणाची बाजू घेत नाही आणि त्यामुळं आज या ठिकाणी केंद्र सरकारने जी भूमिका घेतली त्याच्याबद्दल टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही. फक्त एकच आहे की लवकरात लवकर या मुलांना कसं सोडून आणता येईल. असं म्हणतात की हुतींची बोलण्याच्या नंतर एक पॅसेज खोला केला आणि त्यामुळे मुलांना याचा रस्ता सोपा झाला असं सांगण्यात आलं. पण मुलांशी बोलण्याच्या नंतर ते असं सांगतात की त्या पॅसेजवरनं जाताना आम्हाला 2 अडचणी आहेत. एक अडचण अशी आहे, एक तर रशियाचं जे फायलिंग होतं आहे ती अडचण आहे आणि मुलं असं सांगतात की दुसरी अडचण अशी आहे की आपण जी भूमिका युनायटेड नेशनमध्ये घेतली त्याच्यामध्ये आपण रशिया किंवा युक्रेन यांच्यात टीका टिप्पणी केली नाही.
आपण तसंच राहिलो. आणि मुलं मला युक्रेनमध्ये सांगत होती की युक्रेनचे स्थानिक नागरिक ते भारतीय मुलांच्याबद्दल नाराज आहेत. ते त्यांना म्हणतात तुमच्या देशाने रशियाच्याबद्दल ठोस भूमिका घेतली नाही आणि त्यामुळे तिथल्या मुलांना भारतीय यातना होत आहेत अशी तक्रार आहे. तर 5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आता 10 मार्चला आहे. त्यानंतर इंधन दरवाढ होईल असं म्हटलं जाते. तुम्हाला नेमकं काय वाटतं? नाही, असं आहे की आत्ता जी दरवाढ थांबलेली आहे ती थांबवलेली आहे. 10 तारखेच्या नंतर लगेच काय होईल असं मी म्हणत नाही. पण भाववाढीचं संकट हे या युद्धाच्यामुळे देशवासियांना सहन करावं लागेल. ते एकदम नाकारता येत नाही. सर, तुम्ही म्हटलात की हे जे नदी सुधार प्रकल्प आहे आणि त्याच्यामुळं जर अशी परिस्थिती ओढवली की खूप पाऊस झाला आणि पाणी जास्त सोडावं लागलं तर काही संकट निर्माण होऊ शकतात. तर जलसंपदा विभाग किंवा तज्ज्ञ यांच्याशी पण बोलायला हवं असं तुम्ही म्हटलात. तर नक्की काय करायला पाहिजे याबाबत? माहिती नाही, मी माझ्या फक्त ठरवलेलं आहे की मी राज्य सरकार पाटबंधारे खाते पुणे महानगरपालिका पर्यावरणवादी आणि या प्रश्नाच्या संबंधी अभ्यास केलेले घटक यांची एक संयुक्त बैठक ही घेण्याच्या संबंधीचा प्रयत्न करणार आहे. माझ्याकडं काल वाचनामध्ये राज्याच्या इरिगेशन खात्याचा एक खर्च माझ्या वाचनात आले आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वच्छ सांगितलेलं आहे की इथं अधिक काळजी घेतली नाही तर अधिक संकटाची स्थिती नाकारता येत नाही. अशा प्रकारची सूचना इरिगेशन डिपार्टमेंटने यापूर्वी महानगरपालिकेला का पुनर्स्थित केलेली ते फक्त काल मी स्वतः वाचलं. आणि मला असं वाटतं की याच्यातनं बसून आपण मार्ग काढला पाहिजे आणि अतिवृष्टी हो नाही ढगफुटी हो पुणेकरांना त्याची झळ बसता कामा नये याची उपाययोजना आपण लवकर करू. 10 तारखेला निवडणुकांचे निकाल 5 राज्यांचे लागतात. काय साधारणपणे इनपुट किंवा अंदाज आहे? कारण अजून तर माझी इतकी वाईट अवस्था आली नाही की ज्योतिषाचं काम घ्यावं. मी काही ज्योतिषाचं काम घेतलं नाही. बघूया काय होतं. ओबीसी आरक्षणावरनं जो तिढा निर्माण झालाय राज्यामध्ये चालू देणार नाही भूमिका सातत्याने विरोधी पक्षाकडून मांडली जाते. चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतं की नवाब मलिक यांना अटक केली आहे. आमचं स्वच्छ मत असं आहे की राजकीय हेतूने त्यांना अटक केली. गेले 20 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नवाब मलिक आहेत. त्या सगळ्या काळात त्याचं हे चित्र कधी दिसलं नाही, आत्ताच दिसलं. आणि आणखीन एक गोष्ट गमतीची आहे, एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला की त्याला दाऊदचा दर्जा लागायचा. आता एका दृष्टीनं हा कारण नसताना आरोप त्या ठिकाणी केला जातोय. आता खरं मला त्याची चिंता नाही. कधी काही माझ्याही आरोप झाले होते आणि हे लोक काही या पद्धतीने एक वातावरण वेगळं तयार करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्याची चिंता करायचे काही कारण नाही. नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली जाते. त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबियांना यातना द्यायचा प्रयत्न केला जातोय आणि हे जाणून बुजून केलं जात आहे. याच्याशी आम्ही संघर्ष करू. माझी खात्री आहे की या ठिकाणी चित्र दिसेल. आता दुसरी एक काळजी मला कधी कधी जी वाटते की नवाब मलिकला का ते म्हणतात, निर्णय का घ्या, त्यांना मंत्रिमंडळातून का घ्या करा, तर त्यांना अटक केली होती. बरोबर आहे, ही मागणी त्याची. मला काळजी एकच आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आमचे जुने सहकारी जे आहेत राणे साहेब, त्यांनाही अटक केल्याचं वाचलं होतं. तुमच्या कोणाच्या वाचनात आलं का नाही माहिती नाही, पण त्यांनाही अटक केली होती. त्यांना अटक केल्याच्या नंतर त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय तुम्ही घेतला असं काही माझ्या पाहण्यात अद्याप आले नाही. उद्या प्रधानमंत्री या ठिकाणी येत आहेत, कदाचित ते त्याचा खुलासा करतील. पण एक न्याय तुम्ही नारायण राणेंना लावता, दुसरा न्याय तुम्ही आज या ठिकाणी नवाब मलिकला लावता. याचा अर्थ हा सगळा राजकीय हेतून तुमचा उद्योग आहे. त्याच्याबद्दल माझी माहिती अशी आहे, एक काही जणांच्या ओबीसीच्या हिताची दखल होत हे सरकार करेल हे माझा पक्ष बघेल.
काल त्यांचा काहीतरी नवीन कायदा करण्याचा विचार होता. मला कालच्या त्यांच्या कॅबिनेटची माहिती नाही, पण कायदा केला असेल किंवा नसेल, पण आम्ही यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी जे जे करावं लागेल ते सगळं करणार. फोन टॅपिंगचा गंभीर प्रकार उघडकीला आलेला आहे. खडसेंचाही फोन टॅप होत होता असं कसं व्हायला. खडसेंचाही फोन टॅप होत होता असं स्पष्ट झालंय आणि त्याचबरोबर गोव्यातही असाच प्रकार होत होता असं संजय राऊतही म्हणालेले आहेत. कसं बघता तुम्ही या सगळ्या प्रकाराकडे? ते मला माहिती नाही गोव्यात काय होत होतं, पण इसा फोन टॅप होते याचं सगळं रेकॉर्ड मी स्वतः बघितलेलं आहे. अनेकांचं त्याचं फोन टॅप होत होते, ज्यांची नावं आता या ठिकाणी आली. आणि हे गेली 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार ज्यावेळी होतं त्या काळात हे केलेलं आहे. लोकशाहीच्या संबंधी भयंकर असताना भूमिका घेणारं सरकार त्यावेळी असताना या पद्धतीची लोकशाही आपण कधी देशात पाहिली नव्हती, ती त्यांनी केली. त्याच्यात अधिकाऱ्यांनाही घेतलं, त्या अधिकाऱ्यांचा खटले करायची वेळ आली आणि त्यांनी केवळ वरिष्ठांनी सांगितलं त्यावर त्यांना या गोष्टी करायला लागल्या. पण त्याची झळ आता या अधिकाऱ्यांना बसेल ही स्थिती महाराष्ट्रात कधी आली नव्हती. पण 5 वर्ष यांच्या हातात झाल्याच्या नंतर ही स्थिती त्यांनी आली. शेनवॉनचं निधन काल फडणवीसांच्या चौकशीची मागणी या फोन टॅपिंगच्या प्रकरणात नाना पटोले असं म्हटलं की फडणवीस गृहमंत्री ठीक आहे सर. नाना फटोले काय म्हणतील त्या सगळ्यांनी भाष्य करणं जरा ठीक आहे. त्यांचं काय मत असेल त्यांनी द्यावं. तर महाविकास आघाडीवर राज्यपालांचा एक कायम जो प्रकार घडला विधानसभेमध्ये त्यांनी वॉकआउट केलेला आहे. ते जे काही वक्तव्य करतायत गेल्या काही काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. जे नाही, पत्र गंमत अशी आहे की हे राज्यपाल आल्याच्या नंतर एक ना अनेक प्रकार घडले. साधारणतः महाराष्ट्रामध्ये मी स्वतः सी प्रकाश नावाचे ग्रस्त राज्यपालाचे हे पाहिले. त्यांनी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. राज्यामध्ये मी सी सुरू ज्यांचं देशाच्या बाहेर नाव घेत होतं त्यांना राज्यपाल म्हणून पाहिजे. या राज्यामध्ये तिथे अनेक झालं त्यांच्यासारखं कर्तृत्वान राज्यपाल मी स्वतः पाहिलेला आहे. आणि त्यामुळे अनेक झालं सुप्रवन श्रीप्रकाश अशी जी नावावली आहे त्या नावावलीमध्ये हल्लीच्या ज्या राज्यपालांचं नाव ऐकायला मिळतं त्याचं भाष्य केलेलं बरं. केंद्र सरकार घसरतं, ते घसरण कुठच्या पातळीवर जाते त्याची अनेक उदाहरणं आहेत. ते महाराष्ट्रात सुद्धा ते उदाहरण बघायला मिळते. अनेक वेळेला राज्य सरकारचा लोकशाहीचा अधिकार हा न मानता विधान परिषदेचे सभासद हा नेमायचा अधिकार आहेच मंत्रिमंडळाचा. आज वर्ष होऊन गेलं तरी त्या निवडणुका केल्या जात नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढा एकच आहे की त्या पदाची प्रतिष्ठा जी महाराष्ट्रात अनेकांनी सांभाळली ती प्रतिष्ठा आम्ही ठेवणारच नाही. हा निर्धार करून कोणी काम करत असेल तर त्याचं भाष्य केलेलं राष्ट्रपती आणि माननीय प्रधानमंत्री यांनी त्याचा विचार करावा. तेव्हा शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. पुण्यात जे बॅनर लावलेले आहेत तर त्या बॅनरवरती देखील त्यांनी भाष्य केलंय. पंतप्रधानांचं स्वागत केलं पाहिजे असं देखील ते म्हणाले. मलिकांवरची जी कारवाई आहे तर ती चुकीच्या पद्धतीनं होते आहे असं देखील पवारांनी स्पष्ट केलेलं आहे. राणेंना अटक झाली, राजीनामा घेतला का असा सवाल देखील त्यांनी विचारलाय. विविध विषयांवरती शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आता काही वेळापूर्वीच शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. कुणावर टीका करण्याची ही वेळ नाही असं देखील शरद पवार म्हणालेत.
यासह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या. या आणि इतर बुलेटिनचे अपडेट जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर असा सुरू राहील तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.